अर्वाच्य शब्दात ट्रोल करणारे लोक ही एक डुक्कर पिलावळ आहे असं मी नेहमी म्हणतो, कारण ही कायम द्वेषाच्या गटारात असते। अफाट संघर्ष करून स्वतःची ओळख निर्माण करू पाहणारी जिद्दी माणसं त्यांना खुपतात, त्यांना हे टार्गेट करतात। खालच्या पातळीवरची टवाळी, पर्सनल चिखलफेक, अश्लील शिवीगाळ करून ट्रोल करतात। हे ट्रोलर्स स्वतः नाकर्ते असतात। पर्सनल लाईफमध्ये कुटुंबियांच्या बाबतीत संपूर्ण अपयशी असतात। दुसऱ्यांनीही तसंच राहावं ही त्यांची अपेक्षा असते। मग मेहनती लोकांना ट्रोल करणे हा एकच उद्योग। त्या मेहनती माणसाला एखाद्या वेळी अपयश आलं, तो बर्बाद होईल असे वाटलं तर या जमातीला परमानंद होतो। भयान थैथयाट करतात। कुणाचे वाईट होणे, कुणी आयुष्यातून उठणे अशा गोष्टींमुळे आनंदी होणारे नीच लोक असतात हे। त्यांना वाटते हा आपल्या जमातीसारखाच लेचापेचा बुळगा असेल, आता खचून घरात बसेल, संपेल, आपण याला आणखी खचवूया। पण भावांनो, झुंजार, निडर, लढवं या माणसाचा जिगरा जगा वेगळा असतो। कुठल्याही कठीणातल्या कठीण परिस्थितीला भेदून वर येणारं रक्त असतं ते। पुन्हा पुन्हा गाडलं तरी उगवून येणारं बीज असतं। असे लोक मला माझी या जातीचे वाटतात। हार्दिक पंड्या हा ते बीज ठरला। सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सनी त्याला छळलं, वैयक्तिक पातळीवर घसरून अश्लील शिव्या दिल्या। सगळ्या भिकार टवाळांना सनसनीत बांबू लावून पाय रोवून हा वाघ उभा राहिला। भारताच्या विजयासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली आणि काल वर्ल्ड कपच्या इतिहासात स्वतःच्या नावाचा झेंडा रोवला। माझ्या वाईट काळाचा आनंद घेणाऱ्यांचा आनंद मी टिकू देणार नाही, हे वाक्य त्यानं सार्थ करून दाखवलं। सलाम पांड्या, कडकडीत सलाम। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।